अस्सलामुअलैकुम। आज आपल्याला स्पेशल कढी पकोडा बनतो आहे। त्यासाठी पाव किलो दहीला मी फेटून घेतला, त्यातून 3 ग्लास पाणी टाकला, 3 चम्मच बेसनचा घोल करून यातल्यान टाकला, लसूण मिरची आणि जिऱ्याचा पेस्ट हा तयार केला होता तो टाकला यातल्यान, आला नाही होता यातल्यान, गरम मसाला आणि हळदी पावडर टाकली, मिक्स करून घेतला। त्याचा मिक्स झाला त्याचा मी गॅसची फ्लेम ऑन केली आणि कढीला शिजत ठेवली। कढी शिजत एकावर तर मी पकोड्यांची तयारी केली। पकोड्यांसाठी मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर कापून घेतली, त्यातल्या लाल मिरची पावडर, मीठ, हळदी पावडर, बेकिंग सोडा हा सगळा टाकला आणि बेसन टाकला। पकोड्यांचा घोल रेडी करून घेतला आणि एक एक करून पकोडे फ्राय करून घेतले। जसे पकोडे फ्राय झाले तसे मी बाजूला केले। और कढी माशाल्लाह रेडी होती। सगळे पकोडे यातल्यान टाकले, मिक्स करून घेतले। वरचे एक तडका द्यावाचा आपण। तेलातल्यान मी लसणाच्या काड्या टाकल्या 4-5, जीरा, राई, कढीपत्ता टाकला आणि 1 चम्मच लाल मिर्च पावडर टाकून मिक्स करून घेतला आणि त्याच्यावरती तडका दिला। एकदम परफेक्ट कढी पकोड्याची रेसिपी रेडी होती। व्हिडिओ आवडला तर तडका कुकनच्याला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नको। थंड झाल्यावरती यातल्यान मीठ टाकायचा।